लास्ट लेक्चरमध्ये तुमचं कास्टिंग हे तिसरं युनिट स्टार्ट केलं होतं. ठीक आहे. पहिल्या 2 युनिट्समध्ये आपण तुमचं इंट्रोडक्शन ऑफ वर्कशॉप टेक्नॉलॉजी आणि सेकंड युनिटमध्ये ड्रिलिंग प्रोसेसेस हा पार्ट कंप्लीट केला होता. सो आपण आज तुमचं तिसरं युनिट स्टार्ट केलं होतं. सॉरी, लास्ट लेक्चरला जे तिसरं युनिट स्टार्ट केलं होतं कास्टिंग, त्याच्यात आपण बेसिक्स इंट्रोडक्शन ऑफ कास्टिंग प्रोसेस बघितलं होतं. ही कास्टिंग प्रोसेस काय असते, कास्टिंग प्रोसेसने कुठले कुठले पार्ट्स बनतात, त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. ठीक आहे. तर एक सिंपल प्रोसेस आहे ज्याच्यात आपण ज्या मेटलपासून आपल्याला प्रोडक्ट बनवायचा असतो त्याचं पहिले त्याला वितळवतो, त्याला लिक्विड फॉर्ममध्ये आणतो. त्या लिक्विड फॉर्ममधल्या मटेरियलला पर्टिक्युलर मोल्डमध्ये फिल केलं जातं आणि देन त्याला सॉलिडिफाय केलं जातं आणि सॉलिडिफाय झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर मोल्डला ब्रेक करून आपण जो प्रोडक्ट बाहेर काढतो त्याला कास्ट प्रोडक्ट म्हणतात. ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण कास्टिंगचं हे बघितलं होतं. हे असे कास्टिंगचे पार्ट्स असतात. ठीक आहे. देन दिस इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ कास्टिंग पार्ट्स लाईक सी क्लॅम्प, बुलेट शेल. बुलेटचे जे आउटर शेल असतात ते पण कास्टिंगने बनतात. आपण ॲडव्हान्टेजेस बघितले होते ह्या प्रोसेसचे. ठीक आहे. आता इथून फ्लो ऑफ कास्टिंग प्रोसेस, की कास्टिंग प्रोसेस नेमकी कुठल्या फ्लोमध्ये होत असते. जसं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होतं ना, सगळ्यात पहिले रॉ मटेरियलवर प्रायमिंग प्रोसेस, प्रायमरी प्रोसेस होता, मग सेकंडरी प्रोसेस होत असतात आणि मग तो फिनिशिंग प्रोसेस वगैरे करून फायनल प्रोडक्ट बनत असतो. तर इथे कास्टिंग प्रोसेसची फ्लो डायग्राम दिली आहे. ठीक आहे. तर फ्लो डायग्राम म्हणजे काय, की मटेरियल रॉ मटेरियलपासून फिनिश प्रोडक्टपर्यंत मूव्ह होताना कुठल्या कुठल्या त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणाऱ्या प्रोसेस आहेत त्यांना आपण फ्लो प्रोसेस म्हणत असतो. ठीक आहे. जर तुम्हाला क्वेश्चन आला की एक्सप्लेन द फ्लो प्रोसेसेस इन कास्टिंग और एक्सप्लेन द कास्टिंग प्रोसेस इन डिटेल्स, त्यावेळेस तुम्हाला हे फ्लो डायग्राम ड्रॉ करायची आणि एक एक प्रोसेस एक्सप्लेन करायची. ठीक आहे. तर आता आपण ते सगळ्यात पहिले फ्लो बघूया की मटेरियल कसा फ्लो होतोय. सगळ्यात पहिले रॉ मटेरियल आला. ठीक आहे. तो रॉ मटेरियल जाईल मेल्टिंगसाठी. मेल्टिंगसाठी कुठे जाईल, ज्या फर्नेसेस असतील, ज्या फर्नेसेसमध्ये हाय टेम्परेचर मेंटेन केलेलं असेल अबोव्ह 850 डिग्री सेल्सिअस, त्या पर्टिक्युलर सॉरी त्या पर्टिक्युलर फर्नेसेसमध्ये त्या मटेरियलला आपण मेल्टिंग करायला जातो. ठीक आहे. मेल्टिंग केल्यानंतर त्या पर्टिक्युलर मटेरियलचं लिक्विड फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केलं जात असतं. आता हे जे लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं जे लिक्विड आहे ते लिक्विड मोल्टन मेटल आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. इथे वर्ड्सला खूप महत्व आहे. जो मटेरियल असेल सुरुवातीला तो सॉलिड फॉर्ममध्ये असेल, मेल्ट केल्यानंतर इट इज कन्व्हर्टेड इनटू मोल्टन मेटल. जे पण तुम्हाला मेटल लिक्विड फॉर्ममध्ये मिळतं त्याला आपण म्हणतो मोल्टन मेटल. त्या मोल्टन मेटलला आपण पुअर करू मोल्डमध्ये. पुअरिंग म्हणजे काय, ओतणे. ही जी प्रोसेस आहे ना, इथे जे होत आहे, इथे ह्या भांड्यातून आपण ह्या पर्टिक्युलर मोल्डमध्ये त्याला पुअर करतोय किंवा ओततोय. तर ओतण्याच्या प्रोसेसला पुअरिंग प्रोसेस म्हणतात. ठीक आहे. सो मटेरियल, देन मेल्टिंग, देन पुअरिंग इन टू द मोल्ड. मोल्डमध्ये पुअर केल्यानंतर मोल्डमध्ये आपण पुअर करतो तर त्याच्यासाठी आपल्याला काही प्री रिक्विजिट लागतं. प्री रिक्विजिट म्हणजे काय, तर पहिले मोल्ड बनवावं लागेल ना. आपण मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याला मेल्ट करून घेतलं, त्याचं लिक्विड बनवलं, त्याला आपण मोल्डमध्ये टाकलं, पण हा मोल्ड काय असतो, हा सायमल्टेनियसली बनवलेला असतो ऑलरेडी. ठीक आहे. तर याच्या पॅरलल एक प्रोसेस आहे मेकिंग ऑफ मोल्ड. ज्या साईज आणि शेपचा ऑब्जेक्ट आपल्याला कास्टिंगमध्ये बनवायचा आहे त्याचा अगोदर सँड मोल्ड किंवा वेगवेगळ्या मोल्डिंग मेथड्सने आपण त्याचा एक मोल्ड बनवत असतो, म्हणजे काय, साचा बनवत असतो. ठीक आहे. आणि त्या साच्याला बनवल्यानंतर तो साचा आपण ह्या प्रोसेसमध्ये वापरत असतो. मग इथे बनलेला जे मोल्टन मेटल असेल ते आपण पुअर करू त्या मोल्डमध्ये पुअर केल्यानंतर त्या पर्टिक्युलर मोल्डमधल्या त्या मेटलला आपण कूल होऊ देत असतो, कुलिंग करत असतो. तर हे कुलिंग कसं असतं, आपण असं नाही की त्याला कुठल्या तरी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला आणि कूल केला, तर नाही. नॉर्मल ॲम्बियंट टेम्परेचरला, नॉर्मल ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचरला आपण त्याला सॉलिडिफाय होऊ देतो किंवा कूल होऊ देतो, थंड होऊ देतो. थंड झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय आहे, रिमूव्हिंग द मोल्डिंग फ्रेम. जी त्या पर्टिक्युलर मोल्डची फ्रेम असेल त्याच्यावरून माउंट केलेली, त्या फ्रेमला आपण काढून बाहेर करतो, साईडला करतो. त्यानंतर मेटल कास्ट विथ द रिमेनिंग सँड. जो पण आपला मेटल कास्ट असतो, जो प्रोडक्ट बनलेला असतो
त्याला आपण रिमूव्ह करतो आणि जी बाकीची जी सँड आहे, सँड म्हणजे काय, वाळू, ज्याच्यापासून आपण मोल्ड बनवलेला आहे, तो पण रिमूव्ह करत असतो. तरी सुद्धा त्या मेटल कास्टच्या पार्टमध्ये काही सँड जी असते ती रिमेन राहत असते. ती कुठली सँड असते? त्या मोल्डची. मोल्ड गरम झालाय, तो वाळूपासून बनवलेला मोल्ड आहे, तर गरम झाल्यानंतर काही अमाऊंट ऑफ सँड जी असेल ती त्या मोल्डपासून वेगळी झाली असेल, ती खाली बॉटमला असते. त्यानंतर त्या पर्टिक्युलर कास्ट प्रोडक्टला आपण काय करतो, वॉश करतो किंवा धुतो किंवा पाण्यात एखाद्या ह्याच्यात बुडवतो. एखादा पाण्याचा टँक वगैरे असेल त्याच्यात तो बुडवला जातो. कशासाठी? तर जो कास्ट प्रोडक्ट असतो तो सॉलिडिफाय जरी झाला असेल तरी तो गरम असतो. तर त्या पर्टिक्युलर पॅटर्नला किंवा त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला आपण पाण्यात बुडवतो, थंड करतो, त्यानंतर त्याला बाहेर काढतो, वॉश करतो क्लीन. त्याच्यानंतर जो तुम्हाला पार्ट भेटतो तो असतो तुमचा मेटल कास्ट पार्ट. ठीक आहे, ठीक आहे. आणि नंतर त्याला आपण फिनिशिंगसाठी पाठवत असतो. आता ही जी एक प्रोसेस दाखवली मेटल कास्टपासून पुन्हा रिटर्न मटेरियलपर्यंत, तर ही प्रोसेस काय आहे, जर हा मेटल कास्ट आपल्याला जसा हवा होता तसा मॅन्युफॅक्चर नसेल झाला, समजा काही मोल्ड, समजा जास्त गरम करताना मोल्डमध्ये इश्यू आला असेल, तर आपल्याला हवा तो पार्ट जसा क्रिएट नाही झालाय, तर पुन्हा या मेटल कास्टला आपण रॉ मटेरियल म्हणून वर नेतो, पुन्हा त्याला मेल्ट करतो, त्याचं पाणी बनवतो आणि मग पुन्हा ही प्रोसेस कंटिन्यू होत असते, जोपर्यंत आपल्याला इथे फायनल प्रोडक्ट मिळत नाही. ठीक आहे. आणि एकदा काही ते मेटल कास्ट आपल्याला जो हवा होता ड्रॉइंगनुसार तो मिळाला, की नंतर त्याच्यावर आपण फिनिशिंग प्रोसेस बघतो. तर फिनिशिंग प्रोसेस का करतो, तर मी अगोदरच म्हटलंय, कास्टिंगच्या प्रोडक्ट्सला आउटर फिनिश जी असते ती चांगली नसते. एक क्लीन आउटर शेप नसते, एक युनिफॉर्म फिनिशिंग त्या प्रोडक्टला नसते. तर ती फिनिशिंग आणण्यासाठी त्याच्यावरती वेगवेगळे फिनिशिंग ऑपरेशन्स केले जात असतात वेगवेगळ्या मशीन्सवर. ठीक आहे. मी कास्टिंग प्रोसेसचा तुम्हाला एक व्हिडिओ टाकतो, त्या व्हिडिओला बघाल. व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की कास्टिंग झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट जे असतात ते कसे दिसतात आणि त्या प्रोडक्टला क्लीन करण्याची किंवा फिनिश करण्याची गरज का असते. ओके. देन इथून आता आपला नेक्स्ट टॉपिक जो चालू होतोय तो आहे सँड कास्टिंग. सँड कास्टिंग म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपण सँड किंवा वाळूचे मोल्ड बनवून जी कास्टिंग प्रोसेस करतो त्या प्रोसेसला आपण सँड कास्टिंग प्रोसेस म्हणत असतो. ठीक आहे. ही सगळ्यात जास्त यूज होणारी, सगळ्यात जास्त इकॉनॉमिकल, स्वस्त अशी प्रोसेस आहे कास्टिंगची. ठीक आहे. मोस्ट ऑफ द इंडस्ट्रीमध्ये छोट्या छोट्या ॲप्लिकेशनसाठी सँड कास्टिंग यूज केलं जात असतं. सँड कास्टिंग काय ते समजून घेऊ. It is used to make large part, typically iron, but also bronze, brass आणि अल्युमिनियम. जे सँड कास्टिंग हे लार्ज पार्ट बनवण्यासाठी, कुठले, आयन्सचे लार्ज पार्ट बनवण्यासाठी आपण यूज करतो. बट असं नाही आहे की फक्त आयनचेच लार्ज पार्ट बनवण्यासाठी आपण तिला यूज करू, तर सोबत ब्रॉन्झ मटेरियल, ब्रास मटेरियल किंवा ॲल्युमिनियम जरी असेल तर त्याच्यापासून जर आपल्याला कास्टिंग करायचं असेल तर त्यावेळेस आपण सँड कास्टिंगचा यूज करतो. ठीक आहे. आता सँड कास्टिंगमध्ये ज्या बेसिक स्टेप्स आहेत, सँडपासून कास्टिंग प्रोसेस करण्याच्या ज्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत त्या आहेत 5 स्टेप्समध्ये. या खाली दिलेल्या स्टेप्स आहेत, या स्टेप्समध्ये ती पर्टिक्युलर मेथड कंप्लीट होत असते. सो देर आर बेसिक स्टेप्स इन मेकिंग द सँड कास्टिंग्स आर. तर ह्या 5 स्टेप्स आहेत. कुठल्या कुठल्या? सगळ्यात पहिले असतो पॅटर्न मेकिंग. त्या पर्टिक्युलर सँड मोल्डचा पॅटर्न बनवला जातो. ठीक आहे. देन असतं कोर मेकिंग, देन असतं मोल्डिंग, देन मेल्टिंग अँड पोरिंग अँड फायनली क्लिनिंग. ठीक आहे. तर पॅटर्न मेकिंग काय असतं, कोर मेकिंग काय असतं, मोल्डिंग काय असतं, हे आपण डिटेलमध्ये बघू. मेल्टिंग आणि पोरिंग तर तुम्हाला माहिती आहे, आता जे आपण शिकलो की फर्नेसमध्ये त्या पर्टिक्युलर मेटलला आपण गरम करतो, वितळवतो, त्याचं लिक्विडमध्ये कन्वर्ट करतो, त्याला पोअर करतो साच्यात आणि फायनल प्रोडक्ट झाल्यानंतर त्याला क्लिनिंग करत असतो. पण हे काय पॅटर्न मेकिंग, कोर मेकिंग आणि मोल्डिंग हे आपण डिटेलमध्ये बघूया. तर हे बघा, कास्टिंग पॅटर्न मेकिंग. कास्टिंगचा पॅटर्न कसा बनवला जात असतो, तर इथे साईडला तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय बघा, हा एक पार्ट आहे जो कास्टिंग पासून बनवलेला आहे आणि त्या पार्टला बनवण्यासाठी ही सँडचा हा जो मोल्ड आहे, या सँडचा मोल्ड आपण तयार केलेला आहे. तर त्याच्या मोल्डला तयार करण्यासाठी अगोदर त्याच्या आतला जो पॅटर्न आहे, जसा आपल्याला याला बनवायचा आहे तसा पॅटर्न आतमध्ये बनवला जात असतो. तो कसा, तर हे बघा,
In pattern making, a physical model of casting, that is, a pattern is used to make a mold. म्हणजे काय? एक तयार केलेला, ऑलरेडी तयार झालेला, मशीनवर बनवलेला जो एक पॅटर्न असेल, तो पॅटर्न आपण ह्या वाळूच्या साच्यावर काय करतो? इम्पार्ट करतो. ठीक आहे, म्हणजे प्रेस करतो. एक वाळूचा साचा बनवला, त्या साच्यावर मी ह्या पर्टिक्युलर बनवलेल्या प्रोडक्टला जर कधी प्रेस केला, दाबला, तर ह्याच्यावर त्याचा काय होईल? पॅटर्न जो असेल तो उमटेल. जसं आपण लहानपणी करायचो ना, एक डॉलर घ्यायचो, त्याच्यावरती कागद ठेवायचो आणि पेन्सिलने आपण काय करायचो? त्याला रब करायचो. तर जो पण तुमचा डॉलरवर जे काही आहे छापलेलं, ते पर्टिक्युलर तुमच्या पेपरवर येऊन जायचं. लहानपणी सगळ्यांनीच केलं ह्या प्रोसेस. तसंच इथे आपण काय करतो? ह्या पर्टिक्युलर पॅटर्नला त्या पर्टिक्युलर मटेरियलवर प्रेस करतो, जेणेकरून त्याचा तो, जसं आपण शिक्का मारतो ना पेजवर, शिक्का उमटून जातो, तसा त्या पर्टिक्युलर पॅटर्नचा शेप आणि साईज त्या सँडवर इम्पॅक्ट होऊन जात असतो किंवा क्रिएट होऊन जात असतो. ठीक आहे, आणि त्याचा शेप तसा येऊन जातो. हे बघा, आता हा प्रोडक्ट आहे ना, याला इथे राईट साईडला डायग्राम तुम्हाला दिसतोय ना, तर ज्या शेपचा तो प्रोडक्ट आहे, त्या शेपचा इथे पॅटर्न तयार झाला आहे त्या वाळूवर. ठीक आहे. वीट बनवण्याची प्रोसेस ज्यांनी बघितली असेल त्यांना चांगल्या प्रकारे समजेल. विटेवर पण आपण काय करत असतो, जी वाळू असते ना, ती पर्टिक्युलर वाळू, जी वीट बनवण्याची वाळू असते, पहिले ती कच्ची वीट असते. त्या वाळूला ते एका याच्यात साच्यामध्ये रचता आणि त्याच्यावरती मग जे नावाचं किंवा ज्या याचं त्याला ते त्यांना हवं असेल त्याच्या आकाराचं त्याच्यावर ते प्रेसिंग करून तसा तो बनवत असतात. ठीक आहे. The mold is made by packing some radially formed aggregated material like molding sand around the pattern. After the pattern is withdrawn, its replica leaves the mold cavity, that is ultimately filled with the metal to become the casting. म्हणजे काय? ज्यावेळेस आपण हा ऑब्जेक्ट त्याच्यावर प्रेस करतो आणि त्याला काढतो, तर त्याच्यावर पर्टिक्युलर तो जसाच तसा तुमचा जो पॅटर्न असतो तो तिथे राहून जातो. त्याचा रिप्लिका तयार होऊन जातो. रिप्लिका म्हणजे काय? तर त्याची कॉपी. जसं आपण झेरॉक्स काढतो ना, तर त्याची कॉपी तयार होत असते. तसा ह्या ऑब्जेक्टला, राईट साईड डायग्राममध्ये दिसणाऱ्या ऑब्जेक्टला ज्यावेळेस तुम्ही प्रेस करतात, त्यावेळेस तो ऑब्जेक्ट तिथे त्याचा रिप्लिका क्रिएट करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे कोर मेकिंग अँड मोल्डिंग. कोर मेकिंग म्हणजे काय? इन कोर मेकिंग, cores are formed usually of sand that are placed into a mold cavity to form the interior surface of the casting. आता जे कास्टिंगचा आतला भाग आहे, इंटिरियर सरफेस आहे. ठीक आहे. आउटर सरफेस तर आपण त्या पर्टिक्युलर पॅटर्न मेकिंगने बनवून घेतला. जो इंटेरियर सरफेस आहे, तो इंटेरियर सरफेस आपण सँडच्या साह्याने कोर्स बनवण्यासाठी वापरत असतो. ठीक आहे. इन कोर मेकिंग, कोर्स आर फॉर्म युजली ऑफ सँड, म्हणजे वाळूपासून बनवतो. दॅट आर प्लेस इन टू अ मोल्ड कॅव्हिटी टू फॉर्म द इंटेरियर पार्ट ऑफ द कास्टिंग. त्या मोल्ड कॅव्हिटीमध्ये आपण त्या पर्टिक्युलर सँडला प्रेस केल्यानंतर त्याच्यावरती असा इम्प्रेशन जे असतं ते क्रिएट होत असतं. आणि हे राईट साईडला डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय ना तसं इम्प्रेशन. मोल्डिंग इज द प्रोसेस दॅट कन्सिस्ट ऑफ डिफरंट ऑपरेशन्स इसेन्शियल टू डेव्हलप अ मोल्ड फॉर रिसिव्हिंग अ मोल्टन मेटल. ठीक आहे. हे थेरॉटिकल पार्ट आहे. तुम्हाला थेरॉटिकल पार्ट समजण्यापेक्षा प्रॅक्टिकली प्रोसेस समजणं गरजेचं आहे, की मोल्डिंग काय असतं. एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यात वेगवेगळे ऑपरेशन डेव्हलप केले जात असतात, जेणेकरून त्या मोल्डमध्ये आपण मोल्टन मेटलला रिसीव्ह करू शकू. ठीक आहे. तर हे कोर मेकिंग किंवा इथे पॅटर्न मेकिंग हे मोल्ड बनवण्याच्याच प्रोसेसेस आहेत. जो मोल्ड आपण बनवतोय, जो साचा आपण बनवतोय, त्याचा आतला भाग, बाहेरचा भाग हा आपण डिझाईन करून घेतोय सँडने, जेणेकरून ज्यावेळेस आपण त्याच्यात ते मोल्टन मेटल पुअर करू, तर त्याला तसा शेप आला पाहिजे. तर त्या प्रोसेसला आपण कोर मेकिंग किंवा मोल्डिंग प्रोसेस म्हणत असतो. ठीक आहे. देन अलॉय मेल्टिंग अँड पोअरिंग. आता अलॉय कसा मेल्ट केला जातो आणि कसा ओतला जातो किंवा कसा पोअर केला जातो, तर इथे डायग्राम दिसते बघा. हे गरम तुम्हाला दिसतंय ना, हे काय आहे? हे भांड्यातनं तो पर्टिक्युलर त्या पॅटर्नमध्ये किंवा त्या मोल्डमध्ये तो ओततोय त्या पर्टिक्युलर लिक्विड मोल्टन मेटलला. ठीक आहे. तर त्याने सेफ्टी शूज वगैरे घातले, एक हेड, त्याने एक त्याला काय म्हणतो आपण, हेल्मेट जे असतं, जे त्या पर्टिक्युलर आगीपासून त्याचं संरक्षण करते, ते सेफ्टी नॉर्म्स पाळून त्याने ते पर्टिक्युलर मोल्डमध्ये त्या मोल्टन मेटलला तो पुअर करतोय. ठीक आहे. तर बघा, मेल्टिंग काय असते? मेल्टिंग इज द प्रोसेस ऑफ
प्रिपेरिंग द मोल्टन मेटल फॉर द कास्टिंग. म्हणजेच काय, मेल्टिंग प्रोसेस म्हणजे काय, जिथे लिक्विडला आपण गरम करून त्याचं लिक्विड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करत असतो. मोल्ड जो पण तुमचा मेटल असेल ना, त्या मेटलला गरम करून त्याचं लिक्विड बनवलं जातं, त्या प्रोसेसला आपण मेल्टिंग म्हणतो. ठीक आहे. इट इज जनरली डन इन अ स्पेशलाइज डिझाईन पार्ट ऑफ फाउंड्री. आणि हे सगळं कुठं होत असते, एका फाउंड्रीमध्ये होत असते, एका भट्टीत होत असतं. ठीक आहे. फाउंड्री डिपार्टमेंटला वेगवेगळ्या ज्या भट्ट्या असतात, प्रीहीटिंगवाल्या असतात, त्याला आपण फर्नेसेस म्हणतो. इंग्लिश जो वर्ड आहे तो फर्नेस आहे, मराठीत त्याला आपण भट्टी म्हणतो. तर त्या फर्नेसमध्ये त्या पर्टिक्युलर त्या मेटलचं लिक्विड फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केलं जातं फाउंड्रीमध्ये, आणि देन त्या मोल्टन मेटलला ट्रान्सफर केलं जात असतं. अँड द मोल्टन मेटल इज ट्रान्सपोर्टेड टू द पोरिंग एरिया वेअर द मोल्ड आर फिल्ड. नंतर तो अशा होल्डिंग एक लॉंग बार असेल, त्याच्यात त्या पर्टिक्युलर भांड्यात त्याला होल्ड केलं जातं आणि त्याला पोअर केलं जात असतं. ठीक आहे. आता याच्या वेळेस हे मेल्टिंग करत असताना किंवा हे पोरिंग करत असताना काळजी अशी घ्यावी लागते की ज्या भांड्यात तुम्ही त्या पर्टिक्युलर मोल्टन मेटलला पोअर केलं आहे किंवा ओतलं आहे, त्या भांड्याचं मेल्टिंग टेम्परेचर किंवा बॉइलिंग टेम्परेचर हे त्या पर्टिक्युलर मटेरियलपेक्षा जास्त असलं पाहिजे. नाहीतर काय होईल, ते पर्टिक्युलर जे पण आपलं भांडं आहे किंवा जे पण आपलं होल्डिंग डिव्हाइस आहे तेच मेल्ट होऊन जाईल. तर तसं नको व्हायला म्हणून त्याचा टेम्परेचर हा जास्त असला पाहिजे, आणि देन मग त्याला आपण पोअर करतो. ठीक आहे. आणि मग फायनल प्रोसेस असते तुमची, जे कास्टिंग आपण बनवलेलं आहे, जो पार्ट आपला बनलेला आहे कास्टिंगचा, त्याला रिमूव्ह केल्यानंतर त्याला क्लीन केलं जात असतं. तर आता इथे बघा, हा वाईस दिसतोय तुम्हाला, हा बेंच वाईस आहे. या बेंच वाईसमध्ये एक छोटा घंटीच्या आकाराचा त्यांनी कास्टिंग प्रोडक्ट ठेवलेला आहे, असा सर्क्युलर. त्याला फिक्स केला आहे. इथे एक व्हर्टिकल लाकडाचा ठोकळा ठेवला आहे पॅकिंगसाठी, आणि विथ द हेल्प ऑफ फाईल, जी कानस आपण म्हणतो ना, फाईल जी फिटिंगमध्ये आपण शिकलोय, त्या फाईलच्या साह्याने त्याला जे वरती त्याच्यावरती बर पार्टिकल्स आहेत किंवा ज्याच्यावर कास्टिंगवर आलेले जे वरती एक्सेस मटेरियल आहेत, त्यांना तो क्लीन करतोय आणि फिनिशिंग करण्याचं काम करतोय. हे बघा, द कास्टिंग इज सेपरेटेड फ्रॉम द मोल्ड. नंतर आपण कास्टिंग तयार झाल्यानंतर तिला सेपरेट केली मोल्डमधनं, अँड ट्रान्सपोर्टेड टू द क्लिनिंग डिपार्टमेंट. तिला आपण क्लिनिंग डिपार्टमेंटला पाठवले, जिथे एक्सेस मेटल इज रिमूव्ह लाईक फिन्स, वायर्स, पार्टिंग लाईन्स, फिन्स अँड गेट्स. हे काय असतात, छोटे छोटे डिफेक्ट्स आहेत जे कास्टिंगमध्ये प्रोड्यूस होत असतात एक्स्ट्रा असे ना. तुम्हाला याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर कसं सांगता येईल बघा, घराला बऱ्याचदा प्लास्टर करतात. तर प्लास्टर करताना सुरुवातीला जे असं ते छर्रे मारणं असं जे म्हणतात, तर तशा केसमध्ये जो ओबडधोबड एक फिनिशिंग येत असते ना, तशी फिनिशिंग तुमच्या कास्टिंग प्रोडक्टची असते. आणि नंतर मग आपण जेव्हा फायनल प्लास्टर करतो तेव्हा त्याला किती फिनिशिंग करतो, एकदम स्मूथ करत असतो सिमेंटच्या साह्याने, तर ती असते तुमची क्लिनिंग प्रोसेस. तर तिथे आपण काय करतो, एक्सेसिव्ह मटेरियल ऍड करतो फिनिशिंगसाठी. इथे आपण काय करतो, एक्सेसिव्ह मटेरियल रिमूव्ह करतो. ठीक आहे. तर बऱ्याचदा आपण तुमच्या घरामध्ये समजा बघा, एखाद्या वस्तूला गंज लागला असेल, एखाद्या ऑब्जेक्टला गंज लागला असेल, तर आपण काय करतो, तो सँड पेपर येत असतो छोटासा, त्या सँड पेपरने त्याला रब केलं की त्याच्यावरचा गंज निघून जातो. तसं इथे पण कानसच्या साह्याने किंवा फाईलच्या साह्याने त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरती जो पण एक्सेसिव्ह मटेरियल आहे, जो ओबडधोबड पार्ट आहे, त्याला आपण रिमूव्ह करतो. सबसिक्वेंटली द कास्टिंग कॅन बी अपग्रेडेड युझिंग वेल्डिंग ऑर अदर प्रोसेस. त्याच्यावरती पुढच्या वेल्डिंग वगैरे प्रोसेस होऊन त्याच्या पोस्ट प्रोसेसेस आहेत त्या केल्या जात असतात. आणि फायनल टेस्टिंग अँड इन्स्पेक्शन टू चेक फॉर एनी डिफेक्ट्स. आणि जे पण फायनल टेस्टिंग किंवा हे जे आहेत ते त्याच्यात काही डिफेक्ट्स वगैरे आहे का, त्याचं टेस्टिंग केलं जात असतं त्या पर्टिक्युलर कास्टिंगचं. ओके. तर एवढा टॉपिक आज आपण बघतो, की कास्टिंग प्रोसेसचे डिटेलिंग आपण बघितले. ठीक आहे. कास्टिंग प्रोसेसचा फ्लो बघितला, सँड कास्टिंग काय ते बघितलं, आणि स्टेजेस इन द सँड कास्टिंग, दॅट इज पॅटर्न मेकिंग, कोड मेकिंग, मोल्डिंग, मेल्टिंग अँड पोरिंग आणि क्लिनिंग. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बघू क्लासिफिकेशन ऑफ कास्टिंग प्रोसेसेस. ठीक आहे. कास्टिंग प्रोसेसचे क्लासिफिकेशन काय ते आपण डिटेलमध्ये बघू. सो याच्यात जर तुम्हाला काही अडचण असेल, ह्या टॉपिकमध्ये जर काही समजलं नसेल, तर ज्यावेळेस मी तुमची उद्या अटेंडन्स वगैरे घेईल, त्यावेळेस तुम्ही मला याच्या रिलेटेड जे पण काही क्वेश्चन्स असतील, जे पण काही डिफिकल्टीज असतील ते विचाराल. ठीक आहे. आणि एक्सपेक्ट आहे की व्हिडिओ तुम्ही तुमच्या अगोदर लेक्चर कंप्लीट झाल्यानंतर, म्हणजे मी पाठवल्यानंतर पुढच्या लेक्चरच्या अगोदर तो बघायला हवा. ठीक आहे.